आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बागलाण तालुक्यातील दाणे येथील शेतकरी देवीदास केशव कापडनीस यांच्या शेतातून पशुधन चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे। देवीदास कापडनीस यांची नामपूर ताहराबाद रस्त्यालगत शेती असून शेतीला जोडधंदा म्हणून ते शेळीपालन व पशुपालन करतात। त्यांच्या शेतातील बंदिस्त शेडमध्ये ठेवलेल्या 19 शेळ्या, बोकड तसेच एक म्हैस अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कुलूप तोडून चोरून नेल्याचं सकाळी शेतात गेल्यानंतर निदर्शनास आले। घटनास्थळी चोरट्यांचे पिकअप वाहन उकिरड्यावर अडकल्यानं त्यांनी जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील शेतकरी मंगेश कापडनीस यांच्या कांदा चाळीचं कुलूप तोडून ट्रॅक्टर आणले। त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकअप वाहन बाहेर काढून चोरट्यांनी ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे देवीदास कापडनीस यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले। आधीच अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे शेतातून काढलेला कांदा खराब होत असताना त्यातच पशुधन चोरीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। परिसरात पहाटे 1 ते 4 वाजे दरम्यान चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून पोलीस प्रशासनानं रात्री व पहाटेच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी होतीये। घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। दरम्यान पशुधन चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नानाजी कापडनीस, मधुकर कापडनीस, सचिन कापडनीस, तुषार कापडनीस, राहुल कापडनीस, मनोहर कापडनीस, संदीप कापडनीस आणि शेखर कापडनीस यांनी दिली आहे। दुसऱ्याचा ट्रॅक्टर आणता म्हणजे किती हिंमत झाली आहे बघा। पळाले नाही ते ट्रॅक्टर घेऊन गेले ना, बरोबर त्यांनी ते पळाले नाही, ते मुद्देमाल टाकून पळून गेले नाही, ते घाबरले नाही। म्हणजे किती डेअरिंग वाढली यावर नाही लक्षात घ्या तुम्ही। आला असतात त्यांना अडवायला आला सुद्धा केला असता। हो, एकटा जर कोणी आला असतं त्याचं काम करू दिलं ठीक आहे। त्या ट्रॅक्टर